So the very first question we are going to see, that very first question we are looking is the define tort and state the distinction between tort and crime. And the second question, in this question itself we are going to see, and that question is the define tort and state the characteristics of the tort. Okay, elements of the tort किंवा ingredients required for the tortious liability वाला जो question है तो पुढे आहे काय. So we'll start with this particular question. Define tort and state the distinction between tort and crime. Okay. And the second question we are going to see is the define tort and state the characteristics of the tort. Roman 1 काय येणार सांगा तर introduction आपला as usual पडणार तिथं. In Jayalakshmi Salt Works Limited versus State of Gujarat, जस्टिस सहायनी असं म्हटलेलं की विनफिल्डची जी टॉर्टची डेफिनेशन आहे ती सगळ्यात बेस्ट डेफिनेशन आहे टॉर्टची, आणि त्यामुळं कन्सिडरिंग और अप्रूव्हिंग द डेफिनेशन ऑफ द विनफिल्ड त्यांनी काय सांगितलं की टॉर्चस लायबिलिटी अराइजेस फ्रॉम द ब्रीच ऑफ ड्युटी विच इज फिक्स्ड बाय द लॉ. टॉर्चस लायबिलिटी कशातून अराइज होतं तर ब्रीच ऑफ ड्युटी, आणि ही ड्युटी कोण फिक्स केलेली असते तर लॉ न फिक्स केलेली असते. Let's take one example. Okay, it is the duty of the doctor to take a precaution while making an operation of the patient, or it is the duty of the doctor to be cautious while making or giving a treatment to the patient. Okay, मग आता डॉक्टरनी ती ड्युटी ब्रीच केली म्हणजे डॉक्टरनी काय केलं सांगा तर निग्लिजन्स केलं, आणि निग्लिजन्स म्हणजे एक प्रकारचं काय सांगा तर टॉर्ट आहे. डन. Tortious liability arises from breach of duty. टॉर्चस लायबिलिटी कशातून अराइज होते तर ब्रीच ऑफ ड्युटीतून अराइज होते. ही ड्युटी कोण फिक्स केलेली आहे सांगा तर ही ड्युटी लॉ न फिक्स केलेली आहे. हा तर बघा डॉक्टरांची ड्युटी कोण फिक्स केलेली आहे सांगा, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. डॉक्टरांची ड्युटी लॉ न फिक्स केलेली आहे ना, त्यांचं मेडिकल रूल्स असतात त्यानुसार डॉक्टरनी पेशंट्सना ट्रीट करताना कसं बिहेव करायला पाहिजे त्याची लॉ फिक्स ड्युटी आहे. राईट. सो टॉर्चस लायबिलिटी अराइजेस फ्रॉम द ब्रीच ऑफ ड्युटी विच इज फिक्स्ड बाय द लॉ. मग ही ड्युटी कुणाच्या टुवर्ड्स सांगा तर एका व्यक्तीच्या टुवर्ड्स आहे काय डॉक्टरांची ड्युटी फक्त एक्सच्या किंवा फक्त वायच्या टुवर्ड्स आहे काय सांगा तर नाही. डॉक्टरांची ड्युटी कुणाच्या टुवर्ड्स आहे तर इन जनरल पब्लिकच्या टुवर्ड्स आहे ना. सो दिस ड्युटी इज टुवर्ड्स द पब्लिक जनरली, आणि जर ती ड्युटी तुम्ही ब्रीच केला तर इट इज रिड्रेसेबल. तुम्ही सगळेजण हा शब्द आता नोट डाऊन करून ठेवा. रिड्रेसेबल म्हणजे रेमेडिएबल, रिड्रेस म्हणजे रेमेडी. पुट आउट करून ठेवा डोक्यात तुमच्या. रिड्रेस म्हणजे रेमेडी. अँड जर ती ड्युटी ब्रीच केली जी लॉ न फिक्स केलेली होती तर टॉर्ट मध्ये ऍक्शन कशासाठी घ्यायचं सांगा, अनलिक्विडेटेड डॅमेजेस साठी. मी तुम्हाला जर आठवत असेल लास्ट लेक्चर मध्ये, आता ऑफकोर्स खूप लॉंग गॅप पडलेला आहे पण तरी सुद्धा सांगितलेलं की डॅमेजेसचे दोन प्रकार आहेत. वन लिक्विडेटेड डॅमेजेस अँड अदर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. लिक्विडेटेड डॅमेजेस मीन्स दो डॅमेजेस विच कॅन बी मेजर्ड which can be counted, ज्याला आपण काउंट करू शकतो. से फॉर एक्झाम्पल काय केलं सांगा तर सपोज you have make a contract for taking certain shirts at the cost of ₹150 per shirt. Okay, आणि नंतर काही कारणानं ना त्या शर्टची प्राइस वाढली आणि ₹200 झाली, म्हणून ज्याच्याकडून तुम्ही तो ₹150 100 शर्ट घ्यायचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं त्यानं कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला, आणि आता ब्रीच केलं त्या दिवशी त्या शर्टची किंमत ₹200. म्हणजे तुम्हाला नेमकं नुकसान झालं किती हे स्ट्रेट फॉरवर्ड काय करता येतं सांगा आपल्याला काउंट करता येतं. राईट. त्यामुळे काय झालं सांगा तर इथे ड्युटी ब्रीच झाल्यामुळं जे डॅमेजेस झालेले आहेत ते काउंटेबल नाहीये. त्यामुळे आपण सॉरी मी दिलेल्या एक्झाम्पल मध्ये डॅमेजेस कशात सांगा तर काउंटेबल डॅमेजेस आहेत. त्यामुळे काय होईल सांगा तर तिथे लिक्विडेटेड डॅमेजेस आहेत. सरळ सरळ तुम्ही काउंट करू शकता ना, ₹50 काय झालेले आहेत तर पर शर्ट नुकसान झालेलं आहे. सो डॅमेजेस कशात सांगा तर काउंटेबल म्हणजेच लिक्विडेटेड डॅमेजेस आहेत. पण त्याच्या अपोजिट साईडला डॉक्टरांनी त्या पेशंटचं नुकसान केलं त्यामुळं ट्रीटमेंट चुकीची दिली, त्यामुळे नेमकं नुकसान किती झालं मोजू शकतोय की आपण तर नाही मोजू शकत ना. त्यामुळे तिथे कोर्ट एक अमाऊंट कन्सिडरिंग ऑल सर्कमस्टान्सेस ऑफ द केस ठरवून देईल की किती नुकसान भरपाई मंजूर करायची. त्यामुळे डॅमेजेस कशात सांगा तिथे तर अनलिक्विडेटेड डॅमेजेस आहेत. गॉट द पॉइंट. सो इट्स अ ब्रीच इज अ रिड्रेसेबल बाय ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. तुम्ही माझ्या घरात माझ्या परवानगी शिवाय रॉंगफुल एंट्री केला म्हणजे तुम्ही ट्रेसपास कमिट केला, आता ह्यानं मला नेमकं नुकसान किती झालं मोजता येईल काय नाही. मग त्यामुळे डॅमेजेस कशात सांगा अनलिक्विडेटेड डॅमेजेस आहेत. त्याला फिक्स करून घ्या की टॉर्ट म्हणजे सिव्हिल रॉंग, पण त्या सिव्हिल रॉंग साठी
जे ऍक्शन घ्यायचे ते ऍक्शन कुठल्या रूपात आहे सांगा तर ऍक्शन इज फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. हा आणि मग कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करणं हे पण सिव्हिल रॉंग आहे, पण ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट वेगळी कन्सेप्ट आणि टॉर्ट वेगळी कन्सेप्ट आहे. ब्रीच ऑफ ट्रस्ट वेगळी कन्सेप्ट आणि टॉर्ट वेगळी कन्सेप्ट आहे. कारण टॉर्ट मध्ये डॅमेजेस कशात सांगा तर अनलिक्विडेटेड डॅमेजेस टॉर्ट मध्ये काय केलेले तर दिलेले आहेत. ओके, हेन्स टॉर्ट इन्क्लूड 3 थिंग्स. इन ऑल टॉर्ट मध्ये किती गोष्टी इन्क्लूड आहेत बघा. ब्रीच ऑफ लीगल ड्युटी आहे, ती ड्युटी टुवर्ड्स पर्सन्स आहे आणि ती ड्युटी रिड्रेसेबल बाय एन ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस आहे. ओके, हा इट्स इम्पॉर्टंट टू नोट दॅट द टॉर्ट इज डिस्टिंग्विश फ्रॉम ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट पासून डिफरन्शिएट आहे आणि क्राईम पासून पण डिफरन्शिएट करतं. पण आपल्या सिलेबस मध्ये फक्त ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट विचारलेले नाहीये. हा आपल्या सिलेबस मध्ये फक्त टॉर्ट अँड क्राईम मधला डिफरन्स आहे. तर मग पेपरला पण टॉर्ट अँड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मधला डिफरन्स काही येत नाही. सो आपण तो फक्त नावाला थोडक्यात काय करतोय तर बघणार आहे तिथं. हा सो कन्सेप्ट ऑफ टॉर्ट, इट्स डेफिनेशन्स, कॅरेक्टरिस्टिक्स, इसेन्शियल इंग्रेडियंट्स, डिफरन्स बिटवीन टॉर्ट अँड क्राईम can be discussed as under. Okay, Roman 2 काय करणार सांगा तर टॉर्ट meaning आणि definition will be your Roman 2 there on. The word टॉर्ट जो आहे तो फ्रेंच मधून पण घेतलेला आहे, लॅटिन मधून पण घेतलेला आहे. हा त्याला दोन्ही ओरिजिन आहे. सो फ्रेंच वर्ड टॉर्ट means wrong. If you are making a breach of duty means you are committing the wrong. So the word tort means wrong. Derivation of the word may be traced to the Latin term tortum, which means to twist. बघा काही जण म्हणतात की tort हा word लॅटिन वर्ड टॉर्टम पासून घेतलेला आहे. टॉर्ट हा वर्ड लॅटिन वर्ड टॉर्टम पासून घेतलेला आहे आणि त्याचा अर्थ काय तर ट्विस्ट. ट्विस्ट म्हणजे समजतं मला जे नॉर्मल नाहीये. नॉर्मल डॉक्टर पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट देईल ना. नॉर्मल माणूस कुणाच्या घरात कुणाच्या परवानगी शिवाय घुसेल काय तिथं. नॉर्मल माणूस उगीच कुणाची बदनामी करेल का, डिफॉर्मेशन करेल का नाही. हा म्हणजे जे नॉर्मल नाहीये, जे समथिंग नॉर्मल आहे, ट्विस्टेड बिहेवियर आहे, ते म्हणजे कसलं बिहेवियर आहे तर टॉर्चस बिहेवियर असं कन्सिडर केलेलं. हा टॉर्ट इम्प्लाइज द कंडक्ट विच इज ट्विस्टेड और रॉंगफुल. हा इवन ना काही वेळेला असं म्हणतात की टॉर्ट वर्डला रोमन ओरिजिन पण आहे. मग रोमन ओरिजिन काय बघा त्याचा. द वर्ड ऑल्सो करस्पॉन्ड टू द रोमन लॉ टर्म डेलिक्ट. रोमन लॉतला कुठला शब्द घेतलेला आहे डेलिक्टर. हा डेलिक्ट. हा बघा आता टॉर्ट इज दस द ब्रीच ऑफ ड्युटी विच गिव्स राइज टू द सिव्हिल कॉज ऑफ ऍक्शन. सो इन ऑल तुम्ही टॉर्ट करता म्हणजे ड्युटी ब्रीच करता ज्याला सिव्हिल कॉज ऑफ ऍक्शन घेतली जाते. सिव्हिल कोर्टामध्ये असतं कॉम्पन्सेशन मिळतं. हा सो टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग. पण ऑफकोर्स सगळे सिव्हिल रॉंग काही टॉर्ट नाहीये. राईट. सो टॉर्ट आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये फरक आहे. टॉर्ट आणि ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये पण काय सांगा फरक आहे. देन आता स्ट्रेट फॉरवर्ड काय करा सांगा तर रोमन 3 करायला. हा डेफिनेशन्स ऑफ द टर्म टॉर्ट असं करा. नुसतं डेफिनेशन म्हणण्याऐवजी ना डेफिनेशन्स ऑफ द टर्म टॉर्ट असं म्हणून त्याला सरळ काय करत तर रोमन 3 सेपरेटच देऊन टाका. हा ही फर्स्ट डेफिनेशन आपल्याला लिहायची नाहीये काय. हा सो त्याला अवॉइड करा किंवा लिहिला तर हा डेफिनेशन त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ना रतनलाल धीरजलाल हे नाव देऊ नका काय, कारण ते बुकचे नाव आहे ज्यांच्या बुक मधली डेफिनेशन आपण रेफर केलेली आहे. ते काय फिलॉसॉफर ऑथर नाही आहेत. हा सो इफ यू आर रायटिंग द डेफिनेशन नो प्रॉब्लेम, जस्ट पुट आउट द नंबर. ओके, डोंट गिव्ह द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑथर. हा बघा काय लिहिलंय. टॉर्ट म्हणजे सिव्हिल रॉंग. टॉर्ट काय सांगा सिव्हिल रॉंग आहे. इंडिपेंडेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. पण टॉर्ट म्हणजे काय नाही सांगा तर कॉन्ट्रॅक्ट नाहीये. हा आणि टॉर्ट साठी ऍक्शन काय सांगा तर फॉर विच अन अप्रोप्रिएट रेमेडी जी आहे. रेमेडी इज अन ऍक्शन फॉर डॅमेजेस. ज्याच्यासाठी आपण डॅमेजेस साठी काय करू शकतो तर ऍक्शन घेऊ शकतो. हा आता आपली मेन सगळ्यात जास्त टॉर्ट डिफाईन करताना 2 डेफिनेशन कंपल्सरी एम सेइंग. हा कंपल्सरी राईट डाऊन करायच्यात. त्या 2 डेफिनेशन कुठल्याच नाही साल्मंड आणि विनफिल्ड. ह्यांच्याशिवाय टॉर्ट डिफाईन होत नाही. हा सो यू हॅव टू राईट डाऊन दिस पर्टिक्युलर 2 ऑथर्स डेफिनेशन. ओके, ट्राय अँड अंडरस्टँड. हा द लीडिंग इंग्लिश अथॉरिटी ऑन द सब्जेक्ट डिफाइन्स द टॉर्ट. साल्मंडनं टॉर्टला कसं डिफाईन केलं बघा. टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग. टॉर्ट म्हणजे क्राईम नाहीये पहिली गोष्ट. हा त्यामुळे टॉर्ट हा सिव्हिल आणि क्रिमिनल पैकी कुठला रॉंग आहे सांगा तर टॉर्ट हा सिव्हिल आणि क्रिमिनल पैकी सिव्हिल रॉंग आहे. हा ज्याच्यासाठी ऍक्शन अनलिक्विडेटेड डॅमेजेस फॉर्म मध्ये घेता येते. फॉर विच रेमेडी इज अ कॉमन लॉ ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. ज्याच्यासाठी रेमेडी काय सांगा तर ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. डन. अँड जे काय नाहीये सांगा
ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नाहीये, ब्रीच ऑफ ट्रस्ट नाहीये किंवा अदर इक्विटेबल ऑब्लिगेशन नाहीये तिथं. And which is not exclusively the breach of contract or breach of trust or other equitable obligation. जे breach of contract नाहीये, breach of trust नाहीये किंवा other obligation पण नाहीये. कारण तुम्हाला सांगितलं breach of contract मध्ये damages liquidated असतात जे आपण काउंट करू शकतो. ब्रीच ऑफ ट्रस्ट पूर्ण वेगळीच कन्सेप्ट असते. एखाद्याला आपण विश्वासाने एखादी गोष्ट दिलेली असते आणि तो त्या विश्वासाला व्हायलेट करतो म्हणजे ते ब्रीच ऑफ ट्रस्ट असते. ओके, सो टॉर्ट हे सिव्हिल रॉंग आहे ज्याच्यासाठी ऍक्शन अनलिक्विडेटेड डॅमेजेस साठी घ्यायचे आहे आणि जे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट नाहीये किंवा ब्रीच ऑफ ट्रस्ट नाहीये किंवा अदर इक्विटेबल ऑब्लिगेशन नाहीये ते. ओके, आता विनफिल्ड काय म्हणतो बघा. विनफिल्डची डेफिनेशन तशी आपण इंट्रो मध्ये बघितलेलीच आहे. हा, टॉर्चस लायबिलिटी अरायझेस फ्रॉम ब्रीच ऑफ ड्युटी. पहिला एसेन्शियल एलिमेंट. हा, टॉर्चस लायबिलिटी कशातून अराइज होते सांगा तर ब्रीच ऑफ ड्युटी मधनं. हा, दॅट ड्युटी इज फिक्स्ड बाय द लॉ. ती ड्युटी कोण फिक्स केलेली आहे? लॉ न फिक्स केलेली आहे. दिस ड्युटीज टुवर्ड्स द पर्सन जनरली. ती ड्युटी कुणा एका व्यक्तीच्या टुवर्ड्स नाहीये. मी कुणाच्या घरामध्ये घुसू नये फक्त एका व्यक्तीच्या टुवर्ड्स आहे का कुणाच्याच घरामध्ये डॉक्टरांनी पेशंटला प्रॉपर ट्रीट करायला पाहिजे कुणा एका व्यक्तीच्या टुवर्ड्स आहे का नाही. इन जनरल पेशंट्स. ओके, सो दिस ड्युटीज टुवर्ड्स द पर्सन्स जनरली आणि ती ड्युटी व्हायलेट झाली की त्याला अनलिक्विडेटेड डॅमेजेसचे ऍक्शन घेता येते. ओके, सो इट्स ब्रीच इज अ रिड्रेसेबल. हे रिड्रेस आणि एबल एकत्र घ्यायचं आहे. उद्याचं जरासं प्रिंट आउट करून ना नोट्स बरोबर ठेवा म्हणजे थोडंसं करेक्शन आहे, टायपो मिस्टेक्स वगैरे थोड्याशा. इट्स ब्रीच इज अ रिड्रेसेबल बाय एन ऍक्शन फॉर अ अनलिक्विडेटेड डॅमेजेस. आली लक्षात डेफिनेशन विनफिल्डची. आता बघा, रॉजर्स वर्सेस राजेंद्र दत्तच्या केसमध्ये प्रिव्ही काउन्सिलनं, मेजॉरिटी ऑफ यू ऑल स्टुडंट्स आर प्री लॉ स्टुडंट्स. हा, त्यामुळे तुम्हाला प्रिव्ही काउन्सिल माहिती आहे. इंग्लंड मधला हायेस्ट कोर्ट ऑफ अपील म्हणजे काय होतं सांगा तर प्रिव्ही काउन्सिल होतं. So what the Privy Council is saying is that an act or omission which affect another, तुमचं एखादा ऍक्ट जे दुसऱ्याला अफेक्ट करतंय and some legal rights giving him a right to claim the damages. हा, तुमच्या एखादा ऍक्ट मुळे दुसऱ्याला अफेक्ट झालं किंवा त्याचा एखादा लिगल राईट अफेक्ट झाला आणि ज्याच्यामुळे तो तुमच्यावरती डॅमेजेसची सूट फाईल करत असेल तर अगोदर तुम्ही काय कमिट केलेलं तर टॉर्ट कमिट केलेलं आहे. सो टॉर्ट इज अन ऍक्ट और ओमिशन. पहिला टप्पा, tort is an act or omission which prejudicially affect another or some legal rights. ज्याच्यामुळे तुमच्या ऍक्ट मुळे समोरच्याचा लीगल राईट अफेक्ट झालेला आहे आणि ज्याच्यामुळे त्याला राईट ऑफ ऍक्शन मिळतोय. गिव्हिंग हिम अ राईट टू क्लेम द डॅमेजेस. म्हणजे तुम्ही काय कमिट केले सांगा तर टॉर्ट कमिट केलेलं आहे. Thus, in order that a person may be held responsible in the tort, the following conditions must be fulfilled. Okay, so एखाद्या व्यक्तीला टॉर्ट साठी लायबल धरण्यासाठी काय काय कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे बघा. ब्रीच ऑफ ड्युटी पाहिजे, ड्युटी फिक्स बाय लॉ पाहिजे, ड्युटी टुवर्ड्स इन जनरल पर्सन पाहिजे आणि त्या ड्युटीच्या व्हायोलेशन साठी रेमेडी फॉर द ब्रीच ऑफ ड्युटी शुड बी अवेलेबल इन द फॉर्म ऑफ अनलिक्विडेटेड डॅमेजेस. हा, जो टॉर्ट कमिट करतो ना त्याला टॉर्ट फीजर म्हणतात. बघा समजून घ्या, टॉर्ट कमिट करतो त्याला त्यांच्या भाषेत नाव काय तर टॉर्ट फीजर असं म्हणतात त्याला. हा, and his wrongful act is called as a tortious act. आणि जे काही त्यानं wrongful act कमिट केलेलं आहे त्याला काय कॉल केलं जातं सांगा तर tortious act कमिट केलं किंवा कॉल केलं जातं तिथं. हा, ओके, नाव आपल्याला नेक्स्ट पॉइंट काय बघायचं तर रोमन चेंज करून नेचर ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट आपल्याला बघायचं आहे. हा, नेचर ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट इज द नेक्स्ट पॉइंट. रोमन 4 काय टाकणार सांगा तर नेचर ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट इज द पॉइंट वी आर गोइंग टू सी. हा, आता ना नेचर ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट लिहिताना दोन मुद्दे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे ते इथं. हा, हिअर अगेन देर आर टू ऑथर who talk about the nature of the law of tort. हा, मग त्यांनी काय सांगितलं दोन ऑथरनी दोन मुद्दे सांगितलेले आहेत. काय, एक ऑथर म्हणतोय की लॉ ऑफ टॉर्ट आहे. हा, एक ऑथर काय म्हणतोय की लॉ ऑफ टॉर्ट आहे. विनफिल्ड जो आहे विनफिल्ड काय म्हणतोय की लॉ ऑफ टॉर्ट आहे आणि साल्मंड जो आहे साल्मंड काय म्हणतो माहिती लॉ ऑफ टॉर्ट्स आहे. विनफिल्ड म्हणतोय लॉ ऑफ टॉर्ट आहे आणि साल्मंड काय म्हणतो की लॉ ऑफ टॉर्ट्स आहे. आता ह्याचा अर्थ काय बघा तर लॉ ऑफ टॉर्ट्स जे की नाही तर ते आहे असं म्हणणाऱ्यांचा व्ह्यू काय की देयर इज अ ग्रुप ऑफ रॉंगफुल ऍक्ट्स. हा, आणि जर त्या ग्रुप ऑफ रॉंगफुल ऍक्ट पैकी एक रॉंग कमिट केला तरच तुम्ही टॉर्ट कमिट केला. म्हणून त्याला टॉर्ट्स म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक से फॉर एक्झाम्पल एक 100 टॉर्ट्स आहेत. हा,
आणि त्या टॉर्ट्स पैकीच एखादं रॉंग तुम्ही कमिट केला तरच तुम्ही टॉर्चस लायबिलिटीला काय तर तिथं लायबल आहे, नाहीतर मग तुम्ही टॉर्ट कमिट करत नाहीये. त्यामुळे अनेक टॉर्ट्स आहेत आणि त्या अनेक टॉर्ट्स पैकी एक टॉर्ट केला तरच तुम्ही टॉर्टला काय तर लायबल आहे. आणि त्याच्या अपोजिट साइडला विनफिल्ड काय म्हणतो की नाही, लॉ ऑफ टॉर्ट आहे. म्हणजे कुठलंही रॉंगफुल ऍक्ट ज्याला ज्याही जस्टिफिकेशन नाहीये, तुम्ही कुठलंही रॉंगफुल ऍक्ट कमिट करताय ज्याला काही जस्टिफिकेशन नाहीये तर मग तुम्ही टॉर्ट करताय. म्हणजे टॉर्ट असं तुम्ही फक्त 100 टॉर्ट किंवा 50 टॉर्ट किंवा 70 टॉर्ट्स आहेत असं लिमिट नाही करू शकत. एनी रॉंगफुल ऍक्ट ज्याला काही जस्टिफिकेशन नाहीये ते म्हणजे काय तर टॉर्ट असं कन्सिडर केलं जातंय तिथं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट काय सांगा तर नेचर ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट्स इज द नेक्स्ट पॉइंट. वन ऑथर इज देअर हु सेज लॉ ऑफ टॉर्ट्स इज देअर, हा, and another author is there who says law there is a law of tort. आणि ट्रिकी सहज लक्षात ठेवायचं, साल्मंड्स जो म्हणतो लॉ ऑफ टॉर्ट्स आहे की नाही तो म्हणजे कोण आहे, साल्मंड आहे. आणि जो म्हणतो लॉ ऑफ टॉर्ट आहे तो म्हणजे कोण आहे तर विनफिल्ड आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली दुसरा म्हणजे विनफिल्ड. त्यामुळे टॉर्ट्स आणि साल्मंड असं लक्षात ठेवायचं. टॉर्ट एस येते शेवटी आणि व्ह्यू कुणाचा आहे तर साल्मंडचा आहे. हा, स्टार्ट करूया बघा. इन अ इंटरेस्टिंग क्वेश्चन arises where there is considering the nature of the tort. Does the law of torts consist of number of specific rule prohibiting only certain type of harmful activity and leaving all other rest outside? हा, काही ठराविक ग्रुप बनवलाय आणि बाकी त्याच्या बाहेरचं टॉर्ट नाही असं टॉर्ट आहे का फंडामेंटल जनरल प्रिन्सिपल that it is wrongful to cause the harm to any another person? का मग हे व्ह्यू बरोबर आहे की तुम्ही कुणालाही wrongful act कमिट केला तर ते काय तर प्रोहिबिटेड आहे. हा, द फर्स्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट्स हा is given by Salmon, Pollock, etc. And the second alternative, that is law of tort, is given by Salmon, and it is reflected in the various English decisions. So start with the two views. Salmon view बघा काय तिथं, Salmon maintained that there is no English law of tort. There is merely English law of torts. So according to this theory, there are certain torts, a group है, and all other wrong fall outside the law of tort. त्या ग्रुपच्या बाहेरचं कुठलेही रॉंग कमिट केलं तर ते तुम्ही टॉर्ट नाही असं कोणाचं मत आहे तर साल्मंडचं. आणि विनफिल्ड नो, ही इज ऑफ द ओपिनियन द सेकंड थिअरी द चीफ सपोर्टर इज अ विनफिल्ड अडॉप्ट द व्यू दॅट तुम्ही कुठलंही रॉंगफुल ऍक्ट केला ज्याला तुमच्याकडे काही कारण नाहीये, जस्टिफिकेशन नाहीये तर तुम्ही टॉर्ट कमिट केलेला आहे. हा, ऑल इंजुरीज डन टू अनदर पर्सन आर अ टॉर्ट unless there is some justification recognized by the law. तुमच्याकडे काही जस्टिफिकेशन नसेल तर मग सगळेच जे काही रॉंगफुल ऍक्ट्स आहेत ते म्हणजे काय तर टॉर्ट आहे. तसं त्यामुळे साल्मंड म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट्स आणि विनफिल्ड म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट. साल्मंड म्हणजे there is a group of wrongful acts, anything outside that is not a tort. And Winfield म्हणजे any or all the injuries done to another person without justification are considered to be the tort. Okay, so that was काय डिस्कस केलं सांग आपण तर नेचर ऑफ द टॉर्ट आपण काय केलेलं आहे तर डिस्कस केलेलं आहे. हा, आता हे इन्ग्रेडियंट्स किंवा एसेन्शियल्स किंवा कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द लॉ ऑफ टॉर्ट इथून घेणार नाही आपण. हा, त्यामुळे इथलं मटेरियल रीड आउट पण करू नका. डायरेक्टली इथे नेक्स्ट रोमन द्या तुम्ही, रोमन 5 वगैरे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टॉर्ट इज द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी. हा, व्हाट इज द पॉइंट? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टॉर्ट इज द पॉइंट वी आर गोइंग टू सी. हा, व्हेरी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय बघा त्याचं तर टॉर्ट एक सिव्हिल रॉंग आहे तुम्हाला सांगितलेला. There are two type of wrong, civil wrong, criminal wrong, moral wrong पण आहे ऍक्च्युअली. हा, तर त्या सगळ्यामध्ये टॉर्ट कशामध्ये पडते सांगा तर सिव्हिल रॉंग मध्ये पडते. हा, टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग एज अपोज टू द क्राइम. हा, or breach of contract or a trust etc. It may be noted की contract and trust पण civil wrongच आहेत but they are not a tort. का सांगा? कारण tortला हा in as much as the remedies afforded for such a breach are governed by the statute, whereas remedies for the tort are the origin in the common law. हा, कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला की तुम्हाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अप्लाय करायला लागतो म्हणजे स्टॅट्युटरी रेमेडीज आहेत. आणि टॉर्ट कमिट झाला तर कॉमन लॉ रेमेडी आहे तिथं. टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग इन द सेन्स दॅट इट इज अ रॉंग अगेन्स्ट अ पर्सन अँड नॉट सोसायटी. टॉर्टला सिव्हिल रॉंग का म्हटलेलं सांगा तर टॉर्ट हा एका व्यक्तीवर कमिट होतो ना, सोसायटीवर होत नाही. आणि क्राईम कुणावर कमिट होत असते सांगा तर सोसायटीवर. However, tort is different from the other civil wrong, like a breach of contract. In case of a wrongful act of person result in the tort, as well as a criminal or a breach of trust, remedy under the tort is based under the common law and not
on a wrong, then both the remedies would be available to the victim. कधी कधी ना तेच ऍक्ट क्राईम पण होते काय आणि तेच ऍक्ट टॉर्ट पण होत आहे. मग तुम्हाला रेमेडी दोन्ही लॉ खाली आहे. बेस्ट ऑफ एक्झाम्पल ह्या सेमिस्टरच काय सांगा तर टॉर्ट हे डिफॉर्मेशन हे टॉर्ट पण आहे आणि डिफॉर्मेशन हे IPC 499 खाली काय होतं सांगा तर क्राईम पण आहे. हा त्यामुळे तुम्हाला रेमेडी दोन्ही आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन गो फॉर द डॅमेजेस under civil law, and if you want you can go for filing the complaint for the defamation committed by somebody else on you. Okay, so दोन्ही पण आहे, क्राईम पण आहे आणि टॉर्ट पण आहे. हा नाव नेक्स्ट वन बघा, इन्फ्रिंजमेंट ऑफ द राईट इन द रेम. हा दोन फ्रेजेस आपल्याला कधी ना कधी रेफरन्स मध्ये गेलेले आहेत बघा. एक राईट इन रेम आणि दुसरा राईट इन पर्सनम. हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पर्टिक्युलर राईट व्हायोलेट होतो की नाही त्यावेळेला काय होत असतं सांगा तर तो राईट इन पर्सन असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ना इफ द कॉन्ट्रॅक्ट इज मेड बिटवीन प्रशाली आणि रेवती, तर मग प्रशालीला फक्त रेवतीच्या अगेन्स्ट राईट आहे का प्रशालीला अख्ख्या जगाचा अगेन्स्ट राईट आहे तर नाही, प्रशालीला फक्त रेवतीच्या अगेन्स्ट राईट आहे. त्याला म्हणतात राईट इन पर्सन. when you have the right against a particular person only, that is called as the right in a personam. हा पण त्याच्या अपोजिट साईडला माझ्या घरामध्ये माझ्या परमिशन शिवाय कुणी रॉंगफुल एंट्री करू नये हा राईट मला फक्त प्रशालीच्या अगेन्स्ट किंवा फक्त रेवतीच्या अगेन्स्ट आहे तर नाही, हा राईट मला एंटायर वर्ल्डच्या अगेन्स्ट आहे. कुणी माझी बदनामी करू नये हा राईट मला एंटायर वर्ल्डच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे माझा राईट कसं सांगा तर इथे राईट इन रेम आहे. हा आणि कॉन्ट्रॅक्ट मात्र कसं असतं सांगा तर राईट इन पर्सनम असतं. हा सेकंडली टॉर्ट इज इन्फ्रिंजमेंट ऑफ द राईट इन अ रेम अँड नॉट राईट इन अ पर्सनम. Right in rem is a right vested in a some determinate person, either personally, as a member of a community and available against the world at large, against the everybody. Right in rem काय सांगा तर against whole world available आहे तिथं. Thus one right not to be defamed or assaulted, a right available against the whole world. कुणीच माझी बदनामी करू नये. such a right are called as a right in a rem. The opposite of right in rem कोण आहे सांगा तर right in personam. राईट इन पर्सन इज राईट अवेलेबल अगेन्स्ट सम डिटर्मिनेट पर्सन. इथे एका फिक्स व्यक्तीच्या अगेन्स्ट तो राईट अवेलेबल असतो. इट्स एसेन्शियल दॅट देयर शुड बी अ व्हायोलेशन ऑफ अ लिगली प्रोटेक्टेड राईट. सोशल किंवा मॉरल रॉंग टॉट कॉन्स्टिट्यूट करत नाहीत, लक्षात घ्या. Thus, if there is a violation of legally protected right, then aggrieved party can put a legal machinery in motion to claim the compensation from the wronger. I mean, legally protected right violate झाला तरच तुम्ही लीगल मशिनरी काय करू शकता तर okay. So right in a rem is a right which is available against a particular person and right in personam is a right which is available against the entire world. Okay, the opposite of the right in rem काय तर right in personam है. Right in personam is a right which is available against a particular person or a body. It is essential that there should be a violation of the legally protected right. तुम्हाला सांगितलेलं आहे legally protected right तुमचा जर व्हायोलेट झाला तरच तुम्ही लॉचं प्रोटेक्शन काय करू शकता तर घेऊ शकता. मॉरल राईट जर कुठं व्हायोलेट झालं तर त्याला काय ऍक्शन घेता येत नाही. ओके, just if you remember I will give an example that somebody just they're on the bank of a river. नदीच्या काठी कुणीतरी बसलेला आहे आणि त्याला दिसायला लागले की पाण्यात कुणीतरी बुडायला लागलेला आहे आणि याला पोहता येते तरी यानं जाऊन त्याला वाचवलं नाही तर तो काय कुठलं लिगली प्रोटेक्टेड राईट व्हायोलेट करतं का नाही, त्यामुळे त्याला का वाचवलं नाही म्हणून याच्यावरती ऍक्शन घेता येईल का नाही. त्याची मॉरल ड्युटी होती पण लिगल ड्युटी होती काय तिथं तर नाही आहे. बट ऑन द अदर साइड सपोज एखाद्या स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग कोच त्याचा स्टुडंट पाण्यात बुडत असताना बघत बसला तर मात्र काय होईल सांगा तर ही विल बी लायबल फॉर द ब्रीच ऑफ अ ड्युटी. ओके, सो व्हेन लीगल राईट इज व्हायोलेटेड देन ओनली यू कॅन टेक अ ऍक्शन. ओके, तो राईट कोण दिलेला असायला पाहिजे सांगा लॉ न. सो राईट फिक्स्ड बाय द लॉ. Thirdly, the right which is infringed in the law of a tort must be the right which is fixed by the law independent of the consent of the parties. नंतर ऍक्शन काय सांगा तर कॉमन लॉ ऍक्शन. फक्त इथं वाढीव काय करा सांगा कॉमन लॉ ऍक्शन फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस. आता नोट्स नाहीये तुमच्याकडं, उद्या मला रिमाइंड करा, उद्या नोट्स असल्यानंतर टाकून घ्या. नुसतं आपल्याला कॉमन लॉ ऍक्शन नाही लिहायचं, आपल्याला टाकायचं कॉमन लॉ ऍक्शन for unliquidated damages. The remedy available in respect of the violation of the right should be common law action, that is suit filed under the English common law. Of course, there is nothing like a common law in India. In England, there are a number of common law action.
which action for the tort or a part such action should be हा आपण तेच इंडियात पण काय करतो तर ऍक्शनेबल म्हणून घेतो हा आणि टॉट कमिट झालं तर काय असणार सांगा तर रेमेडी तुम्हाला एक मॅक्झिम होतं आठवतं प्री लॉला युबीचे सिव्हिअर रेमेडियम whenever there is a right there is a remedy लॉ तुम्हाला राईट देत असेल तर त्याच्याबरोबर काय देईल सांगा तर रेमेडी पण तुम्हाला लॉ देणार आहे हा लास्टली the remedy should be by way of a damages that is compensation in a money a suit for unliquidated damages is a good test for the tortious liability however it is not only the remedy a suit for injunction suit for restitution दुसऱ्या रेमेडीज पण आहेत और सेल्फ हेल्प म्हणजे आपलं आयपीसी मध्ये प्रायव्हेट डिफेन्स बघितलेले की नाही आपण हा are another remedies available in the tort okay so remedy is the gist remedy हे law tort चं मूळ आहे gist आहे हा of the tort and it is available in the form of unliquidated damages very well aware आहे तुम्ही हा रेमेडी कुठल्या फॉर्म मध्ये सांगा आता अनलिक्विडेटेड डॅमेजेसच्या फॉर्म मध्ये आहे तिथं हा एक्सेप्ट दॅट इट इज अ रेमेडी इन द फॉर्म ऑफ अ इंजंक्शन अँड रेस्टिट्यूशन आर ऑल्सो अवेलेबल इंजंक्शन आठवतं ना कॉन्ट्रॅक्ट बघितलेलं इंजंक्शन म्हणजे मनाईचं हुकूम ते पण आपण रेमेडी फॉर्म मध्ये काय करू शकतो तर मागू शकतो ओके सो टॉटच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय आलं लक्षात आलं तुम्हाला टॉट हा सिव्हिल रॉंग आहे टॉट मध्ये राईट इन रेम इनफ्रिंज होतो हा टॉट मध्ये जो राईट इनफ्रिंज होतो तो राईट फिक्स्ड बाय लॉ असतो टॉट मध्ये कॉमन लॉ ऍक्शन आपल्याला अवेलेबल आहे आणि टॉट मध्ये रेमेडी अनलिक्विडेटेड डॅमेजेसच्या फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल आहे तिथं ओके सो वी हॅव सीन टॉट त्याचं मीनिंग त्याचं डेफिनेशन्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टॉट इथपर्यंत आपण बघितले लेट मी नो इथपर्यंत लक्षात आलं काय बघा सगळ्यांना okay so the next Roman you are going to make and that next Roman you are going to make is the difference between crime and tort आता तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं डिफरन्स बिटवीन क्राईम अँड टॉर्ट लिहिताना काय करायचं अवेलेबल आहे तुम्ही फ्रेश रोमन पॉइंट द्यायचा डिफरन्स बिटवीन क्राईम अँड टॉर्ट आणि त्याच्यामध्ये काय करायचं सांगा आपल्याला तर आधी थोडस क्राईम बद्दल मग थोडस टॉर्ट बद्दल आणि मग काय करणार सांगा तर आपण दोन्ही मधला डिफरन्स बिटवीन यू मे आस्क मी की हा क्वेश्चन आला की क्राईम मधला डिफरन्स आणि टॉट आणि क्राईम मधला डिफरन्स सांगा तर आमची सिनॉप्सिस काय असेल तर बघा रोमन वन इंट्रोडक्शन टाकायचं रोमन टू टॉट